हाय हॅलो नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा मी तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. हुकुमाची राणी ही या मालिकेच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे दोन लोकं बोलत उभी असतात. त्यावर त्यांची चर्चा ही असते की इंद्राने जी शेत जमीन विकलेली असते ती शेत जमीन त्यांच्याकडेच असते आणि तेच त्याचे मालक होणार असतात. ती जमीन ते विकत घेणार असतात. त्यामुळे त्यांची या गोष्टीवरनं चर्चा चालू असते. तो दुसरा माणूस म्हणत असतो, तुमची उडी आम्हाला काही माहीत नाही का? आम्हाला माहिती आहे तुम्ही हे घेऊ शकता, ही जमीन विकत घेऊ शकता आणि तुमची तेवढी कॅपॅसिटी आहे असं सांगत असतात. इकडे घरातले सगळेच जण आज शेताकडे येत असतात. ते गाडीतनं खाली उतरतात. त्यावेळेला आई विचारते की हे लोक आपल्या शेतामध्ये काय करतायत? त्यावेळेला आबा म्हणतात आपण बघूयात आणि ते सगळे पुढे जायला निघतात. त्यावेळेला तो माणूस उद्धटपणे आबांसोबत बोलत असतो. तो सांगायला लागतो की तुम्ही या शेतजमीनचे मालक होतात, आता ही शेतजमीन आमची आहे. तुम्हाला पैशांची गरज होती आणि ते पैसे मी तुमच्या अकाउंटला ट्रान्स्फर केलेले आहेत. त्यामुळे तुम्ही आता काहीही बोलू शकत नाही. हे ऐकतात सर्वांना मात्र धक्का बसतो. तरीसुद्धा आबा सांगायला लागतात की ही शेतजमीन आमची आहे आणि मी या शेतजमिनीचा अजूनही मालक आहे. पण खरं तर इंद्राने आणि विक्रांत यांनी काय केलं आहे हे घरात कोणालाच माहीत नसतं. त्यामुळे त्यांना काय बोलायचं हे समजत नसतं. पण तो मालक म्हणजेच ज्याने जमीन विकत घेतली आहे तो मात्र ठामपणे सांगत असतो की आता ही शेतजमीन माझी आहे आणि या शेतजमिनीचा मी मालक आहे. त्यामुळे जसं मी बोलेल तसंच होणार. आता या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला इंद्रा आणि विक्रांत यांच्याकडून घरच्यांना समजतील तेव्हा घरच्यांच्या काय प्रतिक्रिया असतील, राणी यामधून काही वेगळा मार्ग काढणार का आणि शेतजमीन वाचवणार का, हे पाहणं मनोरंजनाचं ठरणार आहे. तर मंडळी, ही अपडेट आणि यानंतरच्या अशाच अपडेट्स पुन्हा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन गोड अपडेटसह. तोपर्यंत काळजी घ्या.